श्री स्वामी समर्थ. शिवर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. दरवर्षी माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते. यावर्षी पंचांगानुसार महाशिवरात्री फाल्गुन कृष्ण चतुर्दशी तिथी 15 फेब्रुवारी 2026 सायंकाळी 5:04 सुरू होणार आहे, तर समाप्ती 16 फेब्रुवारी 2026 सायंकाळी 5:34 निशित काल उत्तररात्री 12:28 ते उत्तररात्री 1:18 आहे. पूजा मुहूर्त पाहिले तर महाशिवरात्री रविवारी 15 फेब्रुवारी रोजी आहे. महाशिवरात्रीचे उपवास आणि पूजा त्याच दिवशी होईल. आपण वर्षभरामध्ये जितके काही सोमवार करतो किंवा महादेवाचे जे काही व्रत वैकल्य करतो, वर्षभरामध्ये करतो, त्या सगळ्या व्रताचं पुण्य आपल्याला फक्त एका महाशिवरात्रीचे व्रत केल्यामुळे मिळतं. त्यामुळे प्रत्येकानेच महाशिवरात्रीचे व्रत आवर्जून केले पाहिजेत. ज्या मुलामुलींचा विवाह होण्यामध्ये अडचण येत आहे, त्यांनी देखील महाशिवरात्रीचे व्रत करावे. लवकरच त्यांना मनासारखा जोडीदार मिळू शकतो. तसेच सौभाग्यवती स्त्रियांनी हे व्रत केल्यास सौभाग्य अखंड राहते, अशी देखील मान्यता आहे. 15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचे व्रत करणाऱ्यांनी सोमवारी 16 फेब्रुवारी रोजी उपवास सोडावा. महाशिवरात्रीचे व्रत लहान मुलं, स्त्रिया, पुरुष, घरातील सगळ्यांनीच केलं पाहिजे. महाशिवरात्री उपवासाचे काही नियम. 1. महाशिवरात्री उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर उठून पाण्यात काळे तीळ टाकून आंघोळ करावी. शक्य असल्यास गंगा स्नान करावे किंवा आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिक्स करून देखील तुम्ही आंघोळ करू शकता. शक्यतो ब्रह्ममुहूर्तात सूर्योदयाच्या 2 तास आधी, त्यानंतर सूर्योदय झाल्यावर सूर्यदेवाला अर्घ्य जल देखील अर्पण करावे आणि व्रताचा संकल्प घ्यावा. त्यानंतर नित्याची देवपूजा करावी. 2. उपवासाचे इच्छित फळ मिळण्यासाठी उपवासाच्या दिवशी शक्यतो फलाहार करून उपवास पकडावा. परंतु ज्यांना काही कारणास्तव फलाहारवर उपवास करायचा नसेल तर फराळ करू शकतात. पण पांढरे मीठ वापरण्याऐवजी सेंधव मीठ वापरावे असे म्हटले जाते. शेवटी उपवास हा आपल्या श्रद्धा आणि भक्तीवर असतो. तुम्ही फलाहार करून उपवास करा किंवा फराळ करून फक्त मनोभावे करा. मनातील इच्छा भगवान शिवशंकरांना नक्कीच पूर्ण करतील. 3. महादेवाच्या मंदिरात गेल्यावर प्रथम नंदीचे दर्शन घ्यावे. नंदी हे वाहन प्रजापती दक्षाचे शिवास दिले. त्याची पूजा भक्ती पाहून प्रथम तुझे दर्शन व नंतर माझे दर्शन असा नंदीला आशीर्वाद दिला. नंतर द्वारातील वीरभद्राचे दर्शन घेऊन गाभाऱ्यात जावे. दोन्ही हाताने पिंडीला स्पर्श करून टाळी वाजून शंभो हर हर महादेव हा जयघोष करावा. महादेवाला पूर्ण प्रदक्षिणा घालून पूजा बसून उत्तरेकडे तोंड करून करावी. उभ्या राहून पूजा करू नये. मातीच्या पंतीत आवर्जून दिवा लावावा, पण तीही स्वतः आपण न्यावी. बेलपान हे पालथी व्हावे. त्याचा दांडा आपल्या समोर येईल असे बेलपान व्हावे. जर बेलपान मिळाले नाही तर मंदिरातील शिवपिंडीवर बेलपान घेऊन ते धुवून ते परत आपण शिवपिंडीवर वाहू शकतो. 4. कांदा, लसूण, मांसाहार, दारू यासारखे तामसिक पदार्थांचे उपवासाच्या दिवशी सेवन टाळावे. उपवास करायचा असेल तरी देखील आणि जे उपवास करत नसतील त्यांनी देखील किमान शिवरात्री दिवशी या पदार्थाचे सेवन करू नका. 5. उपवासाच्या दिवशी दिवसभर भगवान शिवाची मनोमन आराधना करावी. या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा देखील जप करावा. यामुळे आयुष्यातले संकटे नष्ट होतात. 6. व्रताच्या दिवशी दिवसा झोपू नये. शास्त्रानुसार दिवसा झोपल्याने आपल्याला व्रताचे पूर्ण फळ मिळत नाही. ज्यांना काही शारीरिक त्रास असतील ते झोपू शकतात. 7. महाशिवरात्रीचे व्रत काही जण निर्जला म्हणजे काही न खाता न पिता किंवा केवळ पाण्यावर, काही जण फलाहार तर काही जण फराळ करून करतात. आपल्या इच्छाशक्तीनुसार आणि शारीरिक क्षमतेनुसार व्रत कसे करायचे ते ठरवावे. दुसऱ्याचा हेवा करून व्रत करू नका. 8. जर फराळ करून व्रत कराल तर साध्या मिठाऐवजी सेंधव मिठाचा प्रयोग करावा. 9. उपवासाच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे. शरीर आणि मनाची शुद्धता राखून ठेवावी.
म्हणून स्त्री पुरुष दोघांनी ब्रह्मचार्याचे पालन करावे. 10. उपवासाच्या दिवशी कोणाशीही भांडण तंटा करू नये किंवा निंदा करू नये, खोटे बोलू नये, दुसऱ्याचे मन दुखू नये. आपले आचरण केवळ सात्विक ठेवावे. 11. शिवपुराणात महाशिवरात्रीच्या दिवशी रात्री जागरण करण्याला अतिशय महत्त्व सांगितले आहे. काही ठिकाणी रात्री जागरण करून भगवान शिवाची पूजा, मंत्र, जप केला जातो. यामुळे व्रताचे फळ दुप्पट मिळते अशी मान्यता आहे. ते केवळ आपल्या श्रद्धेवर अवलंबून असते. 12. आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला. शक्य असल्यास तुम्ही पांढऱ्या रंगाचे कपडे घालू शकता. बेलपत्र वाहताना नेहमी पालथे अर्पण करावे. घरात किंवा मंदिरात शिवलिंगाला पाणी किंवा कच्चे दूध अर्पण करून अभिषेक करा. शक्य असल्यास तूप, दही आणि मध, पंचामृत देखील अर्पण करू शकता. बेलपान हे सोमवारी कधीही तोडू नये व बेलपान अगोदर तोडलेले कधीही शिळे होत नाहीत. ते आपण धुवून वाहू शकता. 13. धोत्र्याची फुले आणि फळे, पांढरे मुकुट, फुले आणि बेलपत्र या दिवशी आवर्जून अर्पण करा. तसेच या दिवशी आवर्जून कवठ खावे. तसेच धोत्रा, जास्वंद, मोगरा, कमळ, अपराजिता, शमी, मोहरीची पिवळी फुले, रुईची पांढरी फुले ही फुले आपण शिवपिंडीला वाहू शकतो. 14. पूजा करताना डोक्यावरून ओढणी किंवा पदर घ्यावा. तसेच काळ्या रंगाचे कपडे घालू नयेत. 15. शिवलिंगाला सिंदूर, कुंकुम अर्पण करू नका. शिवलिंगाला नारळ पाणी अर्पण करू नये. तसेच केतकीची फुले, चाफ्याची फुले ही शापित फुले टाळावीत. बेलाचे पान तुटलेले 2 पाने असलेले अर्पण करू नये. महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये तुळस, हळद, शंख, नारळ, केवड्याची फुले, केतकीची फुले, निशिगंधाची फुले, नारळ पाणी, तुळशीची पाने इत्यादीचा वापर करू नये. ही शिवपूजेत निषिद्ध मानले जाते. 16. महाशिवरात्रीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात काळे तीळ टाकून आंघोळ केल्याने आपल्या आयुष्यातील पितृदोष आणि कालसर्पदोष निघून जातो. त्यामुळे काळे तीळ मिक्स करून आंघोळ करावी. 17. महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करताना मग तो कशाचाही असो, दूध, दही, पाणी, पंचामृत किंवा इतर कशाचाही, त्यावेळेस वेगळा तांब्या किंवा भांडं वापरावं. शंखाचा वापर करून अभिषेक करू नये. 18. महादेवाच्या पिंडीवर जेव्हा आपण दूध दह्याचा अभिषेक करतो त्यावेळेस तांब्याचा तांब्या किंवा भांडं अजिबात वापरायचं नाही. कारण तांब्याच्या भांड्यात ठेवलेले हे पदार्थ खराब होतात आणि हेच विष समान पदार्थ महादेवाच्या पिंडीवर वाहणे योग्य नाही. केवळ जल अर्पण करत असताना तर तांब्याचा तांब्या चालतो. महादेवाची जेव्हा आपण पार्वती, गणेश, कार्तिकेय यांच्यासोबत पूजा करतो त्यावेळेस कुंकू लावल्यास चालतो. फक्त महादेवाची एकट्याची पूजा करत असतो त्यावेळेस कुंकू लावू नये. त्याऐवजी चंदन आणि भस्म लावावं. 19. महाशिवरात्रीच्या दिवशी आपण महादेवांना ज्याही खाण्याच्या गोष्टी वाहिल्या असतील त्या गोष्टी दुसऱ्या दिवशी व्रताचे पारणे सोडताना खायच्या नाहीत. यामुळे आपल्याला वेगवेगळा दोष लागू शकतात असे म्हटले जाते. 20. महादेवाच्या पिंडीवर बेलाची पानं अर्पण करताना ती विषम संख्यामध्ये अर्पण करावे. म्हणजेच 1, 3, 5 अशा पद्धतीने. 29. महाशिवरात्री दिवशी मासिक पाळी, सुतक असेल तर पूजा करू नका. दुसऱ्याकडून कथा ऐकण्यास चालते. 30. गर्भवती स्त्रियांनी जर त्यांची इच्छा असेल तर हे व्रत करू शकतात. फक्त आपल्या आहारावर योग्य लक्ष ठेवून बाळाला नुकसान होणार नाही अशा काळजी घेऊन व्रत करावे. पण गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांनी शक्य असेल तर उपवास करावा. नाहीतर केवळ भगवान शंकराची पूजा, विधी आणि मंत्रजाप केला तरी देखील चालेल. 31. महादेवाच्या पिंडीवर बेल अर्पण करताना ते बेलपान 3 दलाचे असलं पाहिजे किंवा 2 किंवा 1 दलाचे पान अर्पण करू नये. म्हणजेच 3 पाकळ्या असलेलं पान बेलाच्या झाडाला नमस्कार करावा, मग पान तोडावेत. बेलपान जळलेलं, तुटलेलं, चिरलेलं महादेवाच्या पिंडीवर अजिबात अर्पण करू नका. शिवलिंगावर हळूहळू जल अर्पण करावं. खूप जलद गतीने जल अर्पण करू नये. जल अर्पण करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप म्हणावा. 32. महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पारणं सोडताना आधी आपल्या घरातील देवांना निवेद्य अर्पण करावा. त्यानंतरच उपवासाची पारणे सोडावी. 33. महाशिवरात्रीला काही ठिकाणी भगर हा पदार्थ खाल्ला जातो. पण काही भागामध्ये अशी मान्यता आहे की सोमवारच्या उपवासाला भगर खाऊ नये.
आमच्याकडे देखील सोमवार आणि महाशिवरात्री उपवासाला भगर खाल्ली जात नाही. तुम्ही देखील महाशिवरात्रीला भगर खाऊ नका. परंतु तुमच्याकडे खात असतील तर तुम्ही खाऊ शकता. 34. शक्यतो सोमवारी किंवा महाशिवरात्रीला स्त्रियांनी केस धुवायचेच असतील तर आदल्या दिवशी धुवून ठेवावे. 35. यश, समृद्धी, शांती आणि आनंद मिळवण्यासाठी भगवान शिवाला बेलपत्र, धोत्र्याचे फळं, कच्चे तांदूळ, दूध, दही, चंदन, तूप, पाणी, भांग, ऊस अर्पण करावे. या व्यतिरिक्त दुधापासून बनवलेली मिठाई, बर्फी, पेढा आणि खीर यासारखे पदार्थ भगवान शिवाला अर्पण केले जातात. तसेच पार्वतीला शृंगाराचे साहित्य अर्पण करा. महाशिवरात्री व्रताची पूजा 4ही प्रहरात करणे अत्यंत शुभ मानली जाते. पूजेच्या प्रत्येक वेळी ओम नमः शिवाय मंत्राचा जप करावा. याशिवाय शक्य असल्यास उपवासाच्या काळात रुद्राभिषेकही करावा. 36. संतती प्राप्तीची इच्छा असेल तर जोडीने श्रद्धापूर्वक भगवान शंकराची पूजा करून उपवास केल्यास निश्चितपणे फळ मिळतं आणि संतती प्राप्तीची इच्छा पूर्ण होते. 37. शिवरात्रीची पूजा रात्री एकदा किंवा 4 प्रहार म्हणजेच 4 वेळा देखील करता येते. ती आपल्या इच्छेनुसार करावी. त्यानुसार पूजा करून दिवा आणि धूप लावावा. 38. या पूजेदरम्यान भाविकांनी कधीही कुंकूचा तिलक लावू नये. त्याऐवजी चंदनाचा तिलकाला प्राधान्य द्यावे. 39. उपवास हा श्रद्धेसाठी केला जातो. त्यामुळे शरीराला अतिरिक्त त्रास देऊन उपवास करू नका. जे तुम्हाला शक्य होईल आणि जमेल त्यानुसारच उपवास करा. 40. पूजेत शेंदूर आणि हळद लावणे टाळावे. 41. मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा इतर वैद्यकीय समस्यासारख्या आरोग्यविषयक समस्या असल्यास व्यक्तीने उपवास करण्यापूर्वी डॉक्टरचा सल्ला घ्यावा. तर मैत्रिणी